नमस्कार मंडळी, मी साक्षी. तर कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं की आम्ही गावी आमच्या आईकडे आलो आहोत. आईसोबत गप्पा मारल्या आणि गप्पा मारत असतानाच एक गोंडलं आमच्याकडे डोकून बघत होतं. तर ते गोंडलं कोण, तर हे गोंडलं. तर त्याला मस्तपैकी गोंजारलं आणि थोडी माया केली आणि त्यानंतर यांनी आम्हाला कसं हाय केलं तुम्हाला बघायचं आहे का? तर ऐका तुम्हीच कसं आणि हाय केलं ते. तर असं हाय करून आम्ही पटकन नंतर मग फ्रेश झालो. थोड्या वेळातच आमचे मोठे बंधू घरी आले आणि बहिणी आल्यात हे पाहून कधी आल्यात हे न विचारता हा मला वाकडं दाखवत होता. असो, सगळे भाऊ सारखेच असतात म्हणत मी आईसोबत गप्पा मारत भाजी निवडायला बसले. भाजी निवडून झाली की जी भाजीची देठं असते ती या 2 गोंडुल्यांना द्यायला गेले. तर ह्यांना खूप जास्त अति घाई होती आणि ह्यांना मग ते पटकन मी खायला दिलं. तर यांना खायला देऊन आम्ही नंतर गेलो आमच्या देवघरामध्ये, कारण आम्हाला देवीला साडी नेसवायची होती. तर अशा प्रकारे आम्ही छानपैकी आमच्या देवीला साडी नेसवलेली आहे. तर तुम्हीच कमेंट करून सांगा की आपली देवी कशी दिसते ते. त्यानंतर घरी आले मम्मी आणि पप्पा, कारण की ते लेट आले होते. ते घरी आल्यानंतर आम्ही गेलो आमच्या खालच्या घरी. तर कशासाठी गेलो तर तुम्हाला मी सांगते. कारण की आमच्या आईने आम्हाला सांगितलं होतं की खालून जाऊन मोहरी शोधून आणायची. तर झटपट पटापटच्या स्पीडने आम्ही सगळे डब्बे, बरण्या आणि पिंप सगळे काढले, पण आम्हाला काही मोहरी मिळेना. आणि तुमचं पण असं घर जुनं आहे का, तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. तर सगळे डब्बे आम्ही चेक केले, पण आम्हाला काही मोहरी सापडली नाही. मग शेवटी आम्ही डिसिजन घेतला की आता राहू देत आणि आता आपण जाऊयात घरी. तर मग फटाफट आम्ही दरवाजा लावून घेतला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. तर घरी आल्यानंतर आम्ही सर्वांसोबत मस्तपैकी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सर्वांनी एकत्र गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर आम्ही सगळेजण झोपायची तयारी केलेली आहे. तर आत्ता नेक्स्ट डे आम्ही काय काय केलं हे तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. तोपर्यंत फॉलो करून घ्या आणि तोपर्यंत बाय बाय.